सोन्याची परात. खूप वर्षापूर्वी एका गावात एक गरीब ब्राह्मण आणि त्याची बायको राहत होते. ते दोघे प्रामाणिक मेहनती होते, पण तरी सुद्धा रोजचं जेवण भागवणं कठीण जायचं. एक दिवस ब्राह्मण नदीवर स्नान करायला गेला. पाण्यात त्याला काहीतरी चमकत दिसलं. जवळ गेल्यावर त्याला कळलं ती तर सोन्याची परात होती. त्याने आनंदाने ते उचलून घरी आणली आणि म्हणाला, बघ ग, आपली गरिबी संपली. सोन्याची परात मिळाली म्हणजे आता आपल्याला सुखात जगता येईल. पण बायको शांतपणे म्हणाली, हो, परंतु विचार करा, ही परात नक्की कुणाची तरी हरवली असेल. दुसऱ्याचं धन आपल्याला सुख देणार नाही. जर आपण प्रामाणिकपणे ती राजाकडे परत दिली तर आपल्याला खरं समाधान मिळेल. ब्राह्मण थोडा विचारात पडला. शेवटी त्याला बायकोचं बरोबर वाटलं. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघंही सोन्याची परात घेऊन राजवाड्यात गेली. दरबारात राजा बसलेला होता. ब्राह्मण नम्रपणे म्हणाला, महाराज, ही सोन्याची परात नदीतून मिळाली, पण ती आमची नाही. त्यामुळे आपणाकडे परत आणली आहे. राजा त्यांच्या प्रामाणिकपणावर खुश झाला. तो हसून म्हणाला, तुमच्यासारख्या प्रामाणिक लोकांमुळेच समाज उज्ज्वल होतो. तुम्ही माझं मन जिंकलत. राजाने त्यांना केवळ सोन्याची परातच परत दिली नाही, तर भरपूर धन, वस्त्र, जमीनही बक्षीस म्हणून दिली. त्या दिवसानंतर ब्राह्मण आणि त्याची बायको सुखाने, समाधानाने आणि इज्जतीने आयुष्य जगू लागले. कथेतील बोध: दुसऱ्याचं धन ठेवून कधीच सुख मिळत नाही. प्रामाणिकपणाने वागल्यास आपल्याला खऱ्या अर्थाने सुख, समाधान आणि सन्मान मिळतो. तर मित्रांनो, कशी वाटली ही गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.